नमस्कार अमरावती. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेसंदर्भातील नव्या मसुद्याविरोधात विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. या नव्या धोरणामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त करत संघटनेने अमरावतीत आंदोलन छेडले आहे. अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. संच मान्यतेसाठी प्रचलित निकषांना डावलून नवीन मसुदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला. संघटनेच्या मते नव्या निकषांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींवर होणार असून राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते अशी चिंता शिक्षकांनी व्यक्त केली. नवीन मसुदा तत्काळ मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच प्रचलित निकषांनुसार संच मान्यता देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास अमरावतीसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या संदर्भात शिक्षण संचालकांना निवेदन सादर करण्यात आले आहे. विजुक्ता संघटनेचा अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे बोलतो. या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर या महिन्याच्या 1 तारखेला आणि परत आता 24 तारखेला संच मान्यतेच्या विरोधात जी संच मान्यता ऑनलाईन शासन करू पाहते आहे त्या संच मान्यतेमध्ये प्रचलित असणारे सगळे निकष डावलून अन्यायकारक निकष याच्यामध्ये लादल्या जात आहे. याच्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत, CHB होत आहेत, पार्ट टाईम पण शिक्षक होत आहे. अनुदानित शिक्षण व्यवस्था डबघाईस आणणे आणि समांतर पेड एज्युकेशनला प्रोत्साहन देणे अशा प्रकारची ह्या शासनाची नीती आहे. या शासन नीतीचा आम्ही धिक्कार करतो. आज आणि टप्प्याटप्प्याने राज्यभर हे आंदोलन होते आहे. 30 तारखेला आझाद मैदानावर राज्याचं सुद्धा आंदोलन आयोजित केलेलं आहे. या निमित्तानं आज जे सत्र सुरू झालं आहे विधिमंडळाचं त्याच्यामध्ये शिक्षक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि प्रचलित निकषाद्वारे जर संच मान्यता मिळाली नाही तर ती आम्ही स्वीकारणार नाही आणि आंदोलनाच्या रूपात यानंतर प्रचंड आंदोलन करून आम्ही अनुदानित व्यवस्था निश्चितपणे समाजासाठी उपलब्ध राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून संच मान्यता हे प्रचलित निकषानुसार मिळावी अशी आमची आग्रही भूमिका आहे.